नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत. सागर आणि मुक्ता दोघेही एकमेकांशी भांडत असतात. तर मुक्ता सागरला म्हणते, इतक्या गोड मुलीचा हा माणूस असा बाबा असूच शकत नाही. मुक्ताचं हे सगळं बोलणं ऐकताच सागरला खूपच राग येतो. तर सागर लगेच मुक्ताचा हात पकडत तिला सांगू लागतो की जेव्हा खरं समजेल ना तेव्हा पायाखालची जमीन सरकेल. आणि सागर मुक्ताचा जोरात हात हिसकावून टाकतो. हे सगळं पाहता मुक्ता स्वतःशीच म्हणते, बापरे, हे सगळं काय होतं एक्झॅक्टली? याला नेमकं काय म्हणायचं होतं? त्यानंतर इकडे सागर रागात हॉलमध्ये येतो आणि स्वतःशीच म्हणत असतो, ही कोण होती मला बोलणारी? ही स्वतःला काय समजते? मला म्हणते की एवढ्या गोड मुलीचे बाबा तुम्ही कसे असू शकता? आणि सागर ओढतच मुक्ताला सांगत असतो की मीच आहे तिचा बाप. आणि सागर लगेच रागाने काचीचा ग्लास खाली आदळतो. त्याचा आवाज झालेला पाहता मुक्ता देखील खूप घाबरून जाते. मुक्ता लगेच बाहेर हॉलमध्ये येऊन पाहते. तर सागरला विचारते की काय करताय तुम्ही हे? तर सागर देखील मुक्तावरती ओढत म्हणतो, घर माझं आहे, मुलगी माझी आहे, मी काहीही करेल. सागरच्या या सगळ्या बोलण्यावरती मुक्ता लगेच उत्तर देत म्हणते, घर तुमचं असेल पण मुलगी तुमच्या एकट्याची नाहीये आता. सागर मुक्ताला सांगत असतो की माझं डोकं फिरलंय आता, बडबड जास्त करू नका नाहीतर मी काय करेल माहिती का? तर मुक्ता लगेच म्हणते, हो फोडा, सगळेच ग्लास फोडून टाका. सागर लगेच ग्लास खाली आदळायला लागतो. सागरचं हे सगळं वागणं पाहता मुक्ता लगेच रूम मध्ये निघून जाते आणि लगेच तेवढ्यात इंद्रा येते. त्यानंतर इकडे सागर फोडलेल्या ग्लासच्या काचा उचलायला लागतो. तर लगेच सागरला तिथे हर्षवर्धनचं बोलणं आठवतं. त्यामुळे सागरच्या हाताला ती काच लागते आणि त्यातून रक्त यायला लागतं. हे सगळं पाहता इंद्रा खूपच घाबरून जाते आणि सागरला शांतपणे खुर्चीवरती बसवते. इंद्रा सागरच्या हाताला मलमपट्टी करत असताना ती सागरला म्हणते, फुटलेली काच जोडायला निघालास? अरे तुटलेलं कधी जोडता येतं का? ज्यावेळी तुला सही झाली तेव्हा किती खुश होता तू. सगळ्या पगाराच्या पैशाचे पेढे आणले आणि सगळ्यांना वाटले. तिचा हात हातात घेऊन सारखा बघत होता, पण आता तिचा हातच सोडलास. आम्ही हे सगळं घर तिच्या नावावरती केलंय. इंद्राचं हे सगळं बोलणं ऐकताच सागर तर खूपच डचकतो आणि इंद्राला म्हणतो, काय केलं तुम्ही हे? सागर कारण विचारू लागतो. तर इंद्रा सांगते, आम्हाला तिची काळजी वाटते. कोर्टाने तुला तुझी पोरगी परत दिली पण तिला अजून तिचा बाप नाही मिळाला. एवढीशी पोरती तुझ्या प्रेमासाठी तरसते आणि त्यात तू सगळ्यांसमोर तिला ओरडलास. तेव्हा रडत रडत सगळ्यांना सांगत होते की पप्पाचं माझ्यावरती प्रेम नाहीये म्हणून. जुनी आई तर नाव घेण्याच्या लायकीचीच नाहीये आणि त्या नवीन आईवरती माझा विश्वास नाही. मग मीच त्यांना बोलले, आपण आज आहे उद्या नसू. आई वडिलांच्या भांडणामध्ये त्या पोरीला असं वाटता कामा नये की माझा कोणी विचार नाही करत, मी घरचीच नाहीये. म्हणून आम्ही हे घर जे होतं नव्हतं ते सगळंच तिच्या नावावरती केलं. आदित्य तर आमचा राहिलाच नाही, पण सई तुझी निशाणी आहे, आमच्या घरची वारस आहे ती. इंद्राचं हे सगळं बोलणं ऐकताना सागर अजूनच चिडत असतो. इंद्रा खूप रडत रडत सागरला सांगत असते, हे घर म्हणजे आमच्या काळजाचा तुकडा आहे आणि तो आमच्या दुसऱ्या काळजाच्या तुकड्याला देतोय. बरेच दिवस मला तुला हे सांगायचं होतं पण तुझ्या मनात नेमकं काय आहे हेच समजत नाही. तेवढ्यात तिकडनं मुक्ता जात असते. तर मुक्ता सागर व इंद्राला बोलताना पाहते. इंद्रा सागरला सांगत असते की या आईला तुझ्याबरोबर बोलायला भीती वाटते. सगळ्यांना तुझ्या बाबतीत आदर वाटला पाहिजे पण भीती नाही. पाठीत एखादा रट्टा मारून तुला सांगायला तू काय लहान नाही राहिला. आता तू मोठा झाला. एकच सांगते, तू आमच्यावरती भांड, आम्हाला ओरड, पण त्या पोरीशी असं वागू नको. अरे तुझ्या प्रेमासाठी ती मासुळी तडफडतीये. इंद्राच्या या सगळ्या बोलण्यानंतर सागर देखील खूप अपसेट होत रडत असतो. मुक्ता देखील त्यांचं बोलणं ऐकत असताना ती देखील तिथं निघून जाते. इंद्रा देखील सागरची समजूत घालून तिकडनं जाते. इंद्राच्या या सगळ्या बोलण्यामुळे सागर खूपच अपसेट झालेला असतो. तर सागर स्वतःशीच म्हणतो, काय होऊन बसलं हे सगळं? कसं सांगू यांना? ज्या मुली त्यांचा जीव अडकलाय कदाचित ती यांची नातच नाहीये. या घरच्यांचा, या घरातल्या माणसांचा तिच्यावरती खूप जीव आहे, पण ती त्यांचा अंशच नसली तर तिला मान्य करतील का ते? सागर म्हणतो, आता बास झालं. सई कोणाची मुलगी आहे हे मला जाणून घ्यायलाच लागेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सागर फोनवरती बोलत ऑफिससाठी रेडी होत असतो. तेवढ्यात तिथे सई आणि मुक्ता येते. मुक्ता सईचे केस विंचरून देत असते. तर सई मुक्ताला म्हणते, तू माझ्याशी गोड बोलतेस ना म्हणूनच मी तुझं ऐकते. तर लगेच मुक्ता म्हणते, तुझ्यासारख्या इतक्या गोड मुलीशी कोणी कडू कसं वागू शकतं? मुक्ता सईचे केस विसरून कंगवा तिथेच टेबलवरती ठेवून जाते. हे सगळं सागर देखील पाहत असतो. तर सागर लगेच कंगव्यात अडकलेला सईचा केस घेतो आणि त्यानंतर सागर डॉक्टरांकडे येऊन सईचा केस देत म्हणतो, हे सईच्या DNA टेस्ट साठीचे हेअर सॅम्पल. तर डॉक्टर सईचं नाव विचारतात. तर सागर सांगतो की सई सागर कोळी.
तर त्यामुळे डॉक्टर सागरला विचारतात, ही सई तुमची मुलगी आहे तर तुम्ही तिची DNA टेस्ट का करताय? तर सागर डॉक्टरांना सांगतो, आहेत काही पर्सनल रिझन, मी डिस्कस नाही करू शकत, पण मला लवकरात लवकर रिपोर्ट हवेत. त्यानंतर सागरला फक्त हर्षवर्धनचं बोलणंच आठवत असतं. त्यानंतर इकडे दुसरीकडे मुक्ता बापूंच्या रूममध्ये त्यांच्यासाठी चहा घेऊन येते. तर बापू म्हणतात, खूपच छान झालाय, मला वाटतंय की चहापत्ती बदलली. तर मुक्ता सांगते, माझ्या बाबांच्या गार्डन मधल्या चहापत्तीचा आहे. तर त्यानंतर मुक्ता बापूंना म्हणते, आपण सागरवरती जो बहिष्कार टाकलाय तो मागे घेऊयात. पण मात्र बापू म्हणतात, नाही नाही नको, राहू दे त्याला उपाशी. नियम किंवा शिक्षा हे त्याला कळलंच पाहिजे. तर मुक्ता लगेच हळू आवाजात म्हणते, आय विश की हे त्यांना कधीतरी कळलं असतं, पण त्यांना हे सगळं नाही करत आहे. ते माझ्या घरी जातायत, तिथे जाऊन छान जेवतायत, माझ्या घरचे त्यांचे सगळे लाड पुरवतायत आणि कसलाही विचार न करता मलाच लेक्चर मिळतात. इकडे दुसरीकडे सागर टेस्ट करायला चाललेलं असताना सागरमध्येच एक मुलगी आणि तिच्या वडिलांचं बोलणं ऐकतो. हे सगळं ऐकताच सागरला लगेच सई आणि त्याच्यामधले घडलेले काही क्षण आठवतात. ते सगळं आठवल्यानंतर सागर अपसेट होत रडू लागतो. सागर खूपच इमोशनल झालेला असतो. सागरला इंद्राचं देखील बोलणं आठवत असतं. त्यानंतर इकडे मुक्ता बापूंना सांगत असते की मम्मींना या दोन्ही गोष्टींचा त्रास होतो. तेवढ्यात लगेच दारात इंद्रा येते आणि ती मुक्ता व बापूंचं बोलणं ऐकत असते. तर मुक्ता बापूंना म्हणते, एक म्हणजे आपल्या घरात जे काही बनतंय हे त्यांना खाता येत नाहीये आणि दुसरं म्हणजे ते पोटभर जेवतायत तेही आनंदाने आणि त्याही पलीकडे जाऊन माझ्या आईच्या हातचं आणि याचा जास्त त्रास होतोय. मुक्ताचे हे बोलणं ऐकताच इंद्रा चिडते आणि लगेच मुक्ताकडे ओरडत येत तिला म्हणते, मी जर तुला तुझ्या आईच्या हातचं खाणं बंद केलं आणि माझ्या घरचंच खाणं जर तुला सुरू केलं तर तुझ्या घरचे बोमाबोम नाही करणार? अगं रोज मच्छी मटण खाणारा माझा पोरगा सोयाबीनच्या भाजीला मटण समजून आणि वांग्याच्या भाजीला मच्छी समजून खातो तर मला वाईट नाही वाटणार? त्याचं खाणं पिणं तू बंद केलं आणि इथे येऊन माझ्या नवऱ्याचे कान भरतेस, त्यांच्या डोक्यात काय काय भरवतेस? इंद्राचं हे सगळं बोलणं ऐकताच लगेच बापू म्हणतात, इंद्रा शांत हो, काही काय बोलतीयेस? ते घरातले सगळे कोयतेत ना, ते फेकून द्या, कारण तुझी जीभच पुरेशी आहे. बापू म्हणतात की सुनबाई तुम्ही जा आणि मुक्ता लगेच तिकडनं निघून जाते. तर बापू इंद्राची समजूत घालत तिला सांगू लागतात की ती काय बोलली हे ऐकलं बी नाही आणि वरून तिलाच ऐकायला लागलीस. ती पोरगी तुझ्या आणि तुझ्या लेकाच्या फायद्याचंच बोलत होती. इंद्रा म्हणते, माझा पोरगा रोज बाहेरनं जेवून येतो, हे पाहता तुमच्या दोघांच्या बी पोटात दुखतं. मग काय करीन तो, उपाशी पोटी राहील का? अहो माझा ऐका, हा राग सोडा. ते 101 वालीनी आता खानावर सुरू केलीये, ओनली फॉर सागर. आता घरी जेवायला बोलवलं, आता डबे पाठवते ऑफिसला. असं केल्यानंतर माझा पोरगा माझ्यापासून दूर होईल हो. इंद्रा म्हणते, तुम्हाला त्याला शिक्षा द्यायची ना तर मला बी द्या, मी बी जेवणार नाहीये आता. तर बापू इंद्राला सांगू लागतात, तुझ्या पोरीचा रागराग करतेस ना, ती बी मला हेच सांगत होती. म्हणाली की मम्मी पण उपाशी राहतात. बरं ठीक आहे, आता होऊ दे तुमच्या मनासारखं, मी घेतोय शिक्षा मागे. इंद्राला लगेच आनंद होतो. तर इंद्रा म्हणते, आता मी माझ्या पोरासाठी काहीतरी चांगलं करते. इंद्रा लगेच आनंदाने तिकडनं निघून जाते. त्यानंतर इकडे दुसरीकडे सागर स्वतःशीच विचार करत म्हणतो, हे सगळं काय करतोय मी? सई जरी हर्षची मुलगी असली तरी मी तिच्या कायम जवळ होतो. या जगात जेव्हा तिने पहिल्यांदा डोळे उघडले तेव्हा तिच्याबरोबर मी होतो. माझ्या खांद्यावरती मान टाकून झोपायची ती. मी तिला हॉस्पिटलमधून घरी आणलाय, माझ्या आईवडिलांनी तिला मोठं केलंय. हे रिपोर्ट मला खरं काय ते सांगेन, पण हे माझ्या घरच्यांचा सईचा आनंद विस्कटून टाकेल त्याचं काय? नाही नाही, मी नाही करू शकत आहे. हे सत्य जाणून घेण्याची माझ्यात हिंमत नाहीये. ज्या हक्काने ती मला पप्पा म्हणते तो हक्क तिच्याकडून हिसकावून घेण्याची माझ्यात हिंमत नाहीये. नाही नाही, सई माझी आहे. आणि सागर रागातच तो हातातला पेपर चुरगारून टाकतो. त्यानंतर मुक्ता तिचं काम आवरत असताना ती स्वतःशीच विचार करत असते की काय प्रॉब्लेम नेमकं या सागरचा. चिडखोर तर हा आहेच, पण 2-4 दिवस काहीतरी वेगळंच वागतायत, काहीतरी वेगळंच याच्या वागण्यात. मुक्ता देखील सागरच्या वागण्याचा खूप विचार करत असते. त्यानंतर इकडे सागर गडबडीत डॉक्टरांना येऊन सांगतो की आय एम सो सॉरी, मला कुठलीच टेस्ट करायची नाहीये. सागर डॉक्टरांना दिलेले सईचे सॅम्पल्स परत घेतो. त्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, सागर खूपच दारू पिऊन सावनीच्या घरी जातो आणि सावनीला जाब विचारू लागतो की साई आपली मुलगी आहे ना? तर सागरची अशी अवस्था पाहता सावनी मुक्ताला फोन लावत असते. तर मुक्ता विचार करते की सावनी एवढ्या रात्री फोन का करतीये? मुक्ता फोन उचलते तर सावनी म्हणते, अगं मुक्ता, तुझा नवरा दारू पिऊन माझ्या घरी आलाय आणि तो खूपच वाईट वागतोय. सावनीचे बोलणं ऐकताच मुक्ता देखील खूप घाबरून जाते. पण मात्र सागरने तसं काही केलेलंच नसतं. हे सगळं सावनीचं नाटक असतं.
पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी मराठी रंग या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.